प्रार्थना आहे देवाकडे. हां, तर अशा पण जेव्हा माझ्या निवृत्त राहायचं मला जे काय सांगायचं आहे की आई वडिलांना जेव्हा देहांत प्रायचित्त घ्यायला सांगितलं, घेतलं ना त्यांनी, असे म्हणजे त्यावेळेला जे आता आपल्याला कोणाची वाईट नावं घ्यायची नाही, त्यांनी देहांत प्रायचित्त घ्यायचं तेव्हा काय सांगितलं की निवृत्ती तू मोठा आहेस, तुझ्या लहान भावंडांना तू सांभाळायचं. अहो आता बरं आता ते काहीच राहिलं नाही, नाही का? तर सांभाळायचं म्हणजे खाण्यापासूनचे हाल होते का नाही. मग निवृत्तीराया झोळी घेऊन जेव्हा भिक्षा मागावया जायचे, अहो कोणीतरी झोळीमध्ये पीठ टाकलं होतं, ते सुद्धा झोळी फाडून पीठ सांडवलं आणि परत ते भरीन म्हणून त्या विठोबा केसरने ते पीठ फार मातीत मिसळवलं. इतकं सहन केलं माझ्या ज्ञानोबरायांनी. आणि आपल्याला जरा म्हणलं तरी इकडं सर इथं नको बसू, इथं नको बसू, किती राग येतो आपल्याला, किती सहन केलं त्यांनी. म्हणजे बघा एवढं महाविष्णूचा अवतार असून सुद्धा म्हणजे खूप माझ्या ज्ञानोबरायांनी खूप सहन केलं, खूप मुक्ताबाईनं. म्हणजे हे सगळं सहन करताना आपण त्या राजाला किंवा ह्या राजाला विसरायचं नाही. जरी त्यांनी छावा पिक्चर काढला असेल, पिक्चर आहे तो, पण जरूर जाऊन एकदा बघा की बघा तुम्ही कसं आहो किती आपल्यासाठी सोचलं त्यांनी. अक्षरशः लासला नख काय काढले, त्यांची किती हाल केले, हे सगळं आपल्याला नाही बघवतो. त्यांच्याकडे बघून तरी तुम्ही एकत्र राहा, एकत्र वागा, नका एकमेकाला त्रास देऊ. फार 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 एकदम सहन करण्याच्या पलीकडे जाऊ नका देऊ. पाहिला असेल तुम्ही छावा पिक्चर, तुम्ही नसेल पाहिला तर आम्हालाही दाखवा, फुकट दाखवा, कसं दाखवा पण दाखवा, बघा. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रवचनाला पूर्ण विराम देते. कुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बसायचं का? आता विश्वात्मके देवे येणे वागेने तो